नमस्कार मित्रांनो, मी मुकेश तुमचं स्वागत करतो ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये. आज आपण पाहतोय निफ्टी 50, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं प्रेडिक्शन. निफ्टी 50मध्ये जर आजच्या दिवशी आपण पाहतोय तर आजच्या दिवशी काय झालं होतं, मार्केटचं ओपनिंग जे आहे ते कुठेतरी 23,100च्या नियर बाय आपल्याला होताना दिसलं होतं आणि सडनली त्यानंतर मार्केट डाऊन साईडला आलं आणि डायरेक्टली मार्केट क्रॅश होताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आता बघून घ्या, 22,800ची जी लेवल आहे एक इम्पॉर्टंट लेवल होती. 22,785ची ज्या ठिकाणी मार्केटचा एक डिमांड झोन क्रिएट झालेला होता. लास्ट टाइम याच ठिकाणापासून मार्केटमध्ये बाईंग आलेली होती आणि आजही एंड ऑफ द डे काय झालेलं आहे, या ठिकाणावर मार्केटमध्ये बाईंग क्रिएट झालेली. आता उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी निफ्टी 50 कुठे कामकाज करू शकतो याला आपण एकदा पाहायचा प्रयत्न करूया. एक 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 ओव्हरव्ह्यू मध्ये आपण ही गोष्ट बघून घेऊया की झाले काय, की हा जो पॉईंट आहे म्हणजेच 22,925चा जो पॉईंट आहे, ज्यावेळी प्राइस फॉल करत होती त्यावेळी मार्केटने या ठिकाणी सप्लाय झोन क्रिएट करून या ठिकाणावर मार्केट डाऊन साईडला गेलं होतं आणि एक्झॅक्टली आपण या स्पॉटलाच पुढची पोझिशन एक्झिक्यूट केली होती. या ठिकाणी मार्केट ज्यावेळी खाली आलं त्यानंतर मार्केटने इथे एक ब्रेकआउट आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय की इथे जो सेलर प्रेशर होता, या सेलर्स प्रेशरची इथे शॉर्ट कव्हरिंग होताना आपल्याला दाखवली होती. म्हणजेच काय की टेक्निकली आपल्याला काही पॉईंट्स दाखवतो. इथे टेक्निकली काय म्हणतात की टेक्निकली या ठिकाणी मार्केटमध्ये गॅप अप होऊ शकतो. बट टेक्निकली दुसरा एक पॉईंट आहे की जर तुम्ही या ठिकाणाहूनच या ठिकाणी एक फिबोनाची रिट्रेसमेंट घ्याल, जसं की आपण या फिबोनाची रिट्रेसमेंटला यूज करतोय, तर ऑलमोस्ट आपल्याला एक 50%ची रिट्रेसमेंट पाहायला मिळते. बघा, ऑलमोस्ट मार्केटने इथे बघा एक 50%ची रिट्रेसमेंट दाखवलेली आहे. तर हा एक पॉईंट ट्रिगर पॉईंट असू शकतो. तर टेक्निकली आपण पहिली गोष्ट म्हणजे कन्सिडर करतोय शॉर्ट कव्हरिंगच्या अकॉर्डिंग की गॅप अप होऊ शकतो. बट दुसरा एक फॅक्टर मार्केटमध्ये काम करत असतो, दॅट इज ग्लोबल फॅक्टर. जसं की आपण पाहतोय की आपले माननीय पंतप्रधान माननीय मोदी साहेब आपले यूएसच्या दौऱ्यावरती आहेत आणि यूएसच्या दौऱ्यामध्ये काहीही होऊ शकतं. त्यांच्याकडे कोणतीही पॉझिटिव्ह न्यूज येऊ शकते, इव्हन निगेटिव्ह न्यूज येऊ शकते, इव्हन काही डील होऊ शकतात. त्यामध्येही मार्केट गॅप अप करू शकतं. बट याच्यामध्ये निगेटिव्ह न्यूज जर आली तर मार्केटमध्ये गॅप डाऊनही राहू शकतो. म्हणजेच काय की मार्केटवरती फक्त टेक्निकल फॅक्टर नाही तर ग्लोबल फॅक्टरही इम्पॅक्ट करू शकतो. हा झाला गॅप अप आणि गॅप डाऊनच्या बद्दलचा इम्पॉर्टंट पॉईंट. आता दुसरी गोष्ट आपण जर बघतोय की गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज तर येत आहेत, बट मार्केटमध्ये प्रेशर कायम आहे. म्हणजेच काय की FII कन्सिस्टंटली मार्केटला सेल करायचा प्रयत्न करतायत. आपण आजचा जरी ओव्हरऑल FII आणि DIचा डेटा बघितला तरी FIIने ऑलमोस्ट आजही जवळजवळ 2,789 करोडचा माल सेल केलेला आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स कन्सिस्टंटली बाईंग करत आहेत. ओके, त्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघतोय तर सेलिंग प्रेशर हा कन्सिस्टंट प्रेशर आहे. याचाच अर्थ काय की इन केस मार्केटचं ओपनिंग समजा या पॉईंटच्या नियर बाय झालं, म्हणजे त्याच्या या डिमांड झोनच्या वरती आणि या आजच्या जो काही एंड झालेला आहे म्हणजेच 22,975ची जी काही लेवल बनलेली होती, या लेवलच्या मध्ये कुठेतरी मार्केट ओपन होत आहे किंवा याच्या इथे, तर पहिल्या 15 मिनिटात आपल्याला मार्केट याच्या वरती जर सस्टेन होताना दिसलं तरच आपण या मार्केटला थोडंसं पॉझिटिव्ह मार्केट बोलू. म्हणजे ही जी काही पॉझिटिव्ह रॅली आली होती ती स्ट्रेंथ मार्केटमध्ये कॉन्स्टंटली आहे आपण असं कन्सिडर करता येईल. आणि ज्याचं टार्गेट आपल्याला नाही म्हणता पहिल्यांदा एक 23,000चा हा जो पॉईंट आहे, हा जसा मार्केट क्रॉस करताना दिसेल आपल्याला मार्केटमध्ये 23,100 पर्यंतचे टार्गेट दिसून येतील. कारण आपल्याला या ठिकाणी एक सप्लाय झोन बनलेला आहे जो की 23,100 ते 23,125चे नियर बायचा एक एरिया आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट एरिया आहे. खालच्या बाजूला आपण जर बघतोय 22,800 आणि 22,775चा हा एक डिमांड झोन बनलेला होता, ज्याची टेस्टिंग अगेन आपण इथे घेतलेली होती. आता याच्या अगोदर आपण डेलीच्या टाइम फ्रेम वरती जाऊया. एक व्ह्यू आपण घेतलेला आहे, दुसरे व्ह्यू घेताना आपण डेलीच्या टाइम फ्रेम वरती जाऊया. डेलीच्या टाइम फ्रेम वरती आपण ज्यावेळी येतोय त्यावेळी बघून घ्या की 22,785ची जी लेवल बनलेली आहे, इथूनच लास्ट टाइम मार्केट इथे आलेलं होतं. इथून वरती गेलं, पुन्हा एकदा खाली आलं आणि एक बेस बनवण्याचा मार्केट या ठिकाणी प्रयत्न करते. बघा, म्हणजे फर्स्ट पुलबॅक मार्केटमध्ये जो फेक असतो तो पहिला पुलबॅक मार्केटचा फेल झालेला आहे, मार्केट पुन्हा खाली आलंय आणि सेकंड पुलबॅक दाखवण्याचा प्रयत्न मार्केटमध्ये केला होता. बट आजच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी मार्केटमध्ये एक रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ओके, आता हेच 15 मिनिटांवरती पण आपण पाहतोय ना. 15 मिनिटांवरती पण बघा की कालच्या दिवशी मार्केटला इथूनच पुन्हा एकदा वरती घेण्याचा प्रयत्न केला, तो पुलबॅक फेक झाला, मार्केट खाली आला आणि पुन्हा एकदा मार्केटमध्ये अपसाइडची रॅली क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. तो याचाच अर्थ काय की हा जो 22,800ची जी लेवल आहे, हा जो डिमांड झोन आहे, हा खूप स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. आणि जसं जसं मार्केट या डिमांड झोनच्या आसपास येते तसं तसं मार्केटमध्ये एक बाईंगच्या ऑर्डर्स ऍक्टिव्हेट होण्याचा
प्रयत्न होतोय. त्यामुळे मी इथून कुठेतरी मार्केटला एक ह्या ऑपरेटरच्या दृष्टीने म्हणजेच ह्या बायर्सच्या दृष्टीने कुठेतरी मार्केटमध्ये एक स्ट्रेंथ एक्सपेक्ट करतोय आणि मार्केटला वरती येण्याचा प्रयत्न करतोय. बट आफ्टर ऑल दिस इज मार्केट. मार्केटमध्ये काही येऊ शकतं. एखादी निगेटिव्ह न्यूज जरी आली तरी होईल काय की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढू शकतो. जसं की FII एक निमित्त लागेल मार्केटला सेल करण्याचं. जर मार्केट या कंडिशनमध्ये 22,800च्या लेवलचा ब्रेकडाऊन करताय तर मग आपल्याला काय करावं लागेल. या ठिकाणी ज्या ठिकाणी पण सप्लाय झोन बनतोय, आता इथून तर 90 डिग्रीने मार्केट तर पडणार नाही, बट इन केस पडलं सॉरी इथून तर 90 डिग्रीने मार्केट पडणार नाही. मार्केट पहिल्यांदा इथे येईल, त्यानंतर मार्केट इथे थोडंसं रेंजमध्ये जाईल, त्यानंतर मार्केट ब्रेकडाऊन होईल. म्हणजेच काय की इथे मार्केट सप्लाय क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल जो की ड्रॉप टाईपचा सप्लाय झोन असू शकतो. त्यानंतर मार्केट ज्यावेळी इथे येईल त्यावेळी ज्यावेळी मार्केट 22,800च्या डाऊन साईडच्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करायला याच पॉईंटला येईल त्यावेळी आपण या ठिकाणी पुन्हा एकदा डाऊन साईडच्या रॅलीमध्ये बसू शकतो, ज्याचे टार्गेट्स आपले 22,743 खालच्या बाजूला आहे. इव्हन 22,743 इमिजिएट तरी निघणार नाहीये, बट 22,743 एक टार्गेट आहे आणि दुसरं टार्गेट 22,554 आहे. 22,554चं टार्गेट हे थोडंसं मार्केटसाठी डिफिकल्ट टार्गेट राहील, कारण 22,743 एक स्ट्रॉंग पोझिशन आहे, स्ट्रॉंग डिमांड आहे. त्यामुळे इथून पुन्हा एकदा मार्केटला वरती उचलण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे काही इम्पॉर्टंट लेवल्स आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणे मार्केटमध्ये डील करा. त्याचबरोबर आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तसेच आपला टेलिग्रामचा पण चॅनल आहे, याच्यावरती मी बाकी अपडेट्स करेल की या ठिकाणी एक्झॅक्टली जर डाऊन साईडला ब्रेक करते तर सप्लाय झोन कोणत्या स्पॉटला बनतो, कारण गरजेचं नाहीये. बघा मी तुम्हाला एक कालचं एक्झाम्पल देतो. जसं की मार्केटमध्ये इथे एक पॉईंट बनला होता, जसं की आपण या ठिकाणी कन्सिडर करूया, हे डिलीट करतो मी. हा पॉईंट बनला होता, जसं की काल मी शुक्रवारी आपण लाईव्ह स्ट्रीम मध्येच मी सकाळी सांगितलं होतं की मार्केट ज्यावेळी या पॉईंटला ब्रेक करेल त्यानंतर मार्केट एक सप्लाय क्रिएट करायचा प्रयत्न करेल. बघा एक्झॅक्टली या स्पॉटला तो सप्लाय क्रिएट करायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर बघा मार्केटने या ठिकाणी आम्ही डाऊन साईडच्या पोझिशन एक्झिक्यूट केल्या होत्या आणि इकडूनच एक मस्त असं प्रॉफिट आम्ही जनरेट केलेला होता. तर याच प्रकारची सिच्युएशन मी अपडेट करून देईल तुम्हाला ग्रुपवरती की काय होईल आणि काय नाही होत. ठीक आहे. बँक निफ्टीकडे येऊया. बँक निफ्टीला आपण जर पाहतो, बँक निफ्टीची सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे निफ्टीपेक्षा. निफ्टी जर आपण पाहतो तर निफ्टी पूर्ण त्याच्या डेलीच्या बॉटमच्या आसपास कुठेतरी आपल्याला ट्रेड करताना दिसते. बट ओव्हरऑल आपण जर बँक निफ्टीची डेलीची पोझिशन बघतोय तर की खूप चांगल्या प्रकारची पोझिशन आहे. मार्केट डेलीचा स्पॉट खूप लांब आहे. जेवढी पडझड निफ्टीमध्ये झालेली तेवढी पडझड बँक निफ्टीमध्ये झालेली नाहीये. ज्या पद्धतीने बँक निफ्टी या डिमांड झोनवरती आपण पाहतोय की डिमांड झोन जसं क्रिएट झालेला आहे, मार्केटमध्ये ज्या प्रकारचे रिजेक्शन आहेत, ज्या प्रकारची बाईंग या स्पॉटला होती त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला पाहायला मिळते की 48,800 ते 49,000 हा जो काही डिमांड झोन बनलेला आहे हा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. आणि या डिमांड झोनवरती जसं जसं येत आहे तसं तसं बायर्स त्यांची बाईंगच्या पोझिशन्स बनवतात. असं दिसतंय की ते अक्युम्युलेशन टाईपचा एक सिनारिओ आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. त्यानंतर आपण जर पाहतोय की बँक निफ्टी मधला जर सप्लाय झोन आपण कॅल्क्युलेट करायचा म्हटलं तर ओव्हरऑल हा एक झोन जो आहे तो एक सप्लाय झोन, एक स्ट्रॉंग सप्लाय झोन इथे पाहायला मिळतो. दॅट इज 49,500चा सप्लाय झोन. ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये पण काही वेगळी सिच्युएशन नाहीये. बघा एक्झॅक्टली काय केलेलं आहे मार्केटमध्ये, इथे जो पॉईंट होता जो सेलर प्रेशर होता त्या सेलर प्रेशरला मार्केटने रिलीज केले. म्हणजेच काय की इथे ज्या पण सेल पोझिशन्स होत्या या सेल पोझिशन्स प्राइस जशी वरती आलेली तसं यांनी स्टॉप लॉस प्रोव्हाइड केलेला. म्हणजेच काय की यांनी बाईंग केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग होताना दिसलेली आहे. पुन्हा मार्केट तुमचं थोडंसं खालच्या बाजूला येऊन या 49,083च्या खालच्या बाजूला क्लोज होताना दिसतंय. सेम सिच्युएशन निफ्टी 50 सारखी सेम गॅप अप गॅप डाऊन होऊ शकतो याच्यामध्ये. जर यामध्ये मार्केट पहिल्या 15 मिनिटांमध्ये वरती येण्याचा प्रयत्न करेल किंवा गॅप अप होईल, जी काही कंडिशन या दोनपैकी, इथे ओपन झाल्यानंतर 15 मिनिटांमध्ये ओपन वरच्या बाजूला येऊन स्ट्रॉंग होईल, अदरवाईज या ठिकाणी ओपन करून मार्केट वरती येईल. आता या दोन्ही कंडिशन मध्ये मार्केट काय करेल की तुमचं जे टार्गेट आहे 49,500 ते 49,600 हे टार्गेट तुम्हाला आरामशीर दाखवून देईल बँक निफ्टी. त्यानंतर तुम्हाला या स्पॉट पासून मार्केट तुम्हाला एक रिजेक्शन दाखवेल, जसं आपण बघितलं होतं सप्लाय झोन बँक निफ्टीमध्ये सेम बँक निफ्टी मधला सप्लाय झोन आहे. या ठिकाणावर तुम्हाला रिजेक्शन पाहायला मिळतील जे आपण निफ्टीमध्ये कन्सिडर करतोय. ठीक आहे. आफ्टर दॅट मग याला ब्रेक होणं किंवा काय या कंडिशनवरती आपण नंतर बोलूया. जर आपण मार्केटमध्ये जरी याचा गॅप ब्रेकआउट झाला तरी याच्या डिटेल्स मी आपल्या ग्रुपवरती मी अपडेट करून देईल. अदरवाईज मला जर टाइम भेटला तर मी लाईव्ह पण त्या टाइमला येऊन जाईल. सेम सिच्युएशन तुमची डाऊन साईडला आहे. डाऊन साईडमध्ये पण आपण सेम आपण विचार करतोय. जर निफ्टीमध्ये जसा ब्रेकडाऊन आपण कन्सिडर करतो तसाच इन केस बँक निफ्टीमध्ये समजा ब्रेकडाऊन आला
तर बँक निफ्टीमध्ये इथे ओपन होऊन मार्केट जर या ठिकाणी सप्लाय झोन बनवेल, अदरवाईज बँक निफ्टी तुटून त्यानंतर इथे काहीतरी एक सप्लाय बनवून वरती येण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या अकॉर्डिंग जी काही लेवल किंवा जो काही सप्लाय आपल्याला त्या स्पॉटला मिळणार आहे तो सप्लाय मी तुम्हाला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती देऊन टाकेल. त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला जो काही टेलिग्रामचा ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या दोन्ही ग्रुपला जॉईन करा. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी चॅट ओपन ठेवले, बट त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे चॅट्स करायचे नाहीयेत. गुड मॉर्निंग, गुड नाईट, प्रमोटिंग वगैरे असल्या गोष्टी करायच्या नाही. तो फक्त तुमच्या क्युरीजसाठी मी ओपन ठेवलेला ग्रुप आहे. जर अशी गोष्ट दिसली तर मी स्ट्रिक्टली त्याचे चॅट्स ऑफ करून टाकेल. ठीक आहे. ओव्हरऑल आपण जर बँक निफ्टीला बघतो तर बँक निफ्टी मला थोडीशी चांगल्या सिच्युएशनमध्ये दिसते. त्यामुळे उद्याचा ब्रेकडाऊन हा आपण म्हणजे सोमवारचा ब्रेकडाऊन निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, याच्यामध्ये थोडासा अवॉइड मार्केटने करावा असं माझे पण मत आहे. किंवा सोमवारचा दिवस असल्यामुळे मार्केट थोडंसं रेंजमध्ये जरी गेलं तरी ते डिमांड झोनच्या वरतीच जावं असं एक्सपेक्ट करतो मी मार्केटकडून. आफ्टर ऑल शेवटी मार्केट आहे. मार्केटमध्ये जसं प्रेशर क्रिएट होईल मार्केट त्याच डायरेक्शनला पळण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.